पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर रानभाज्या पाहायला मिळतात, तर त्यामधीलच एक भाजी म्हणजे कुरडूची भाजी। ही भाजी करायला सोपी, खायला अतिशय रुचकर, चविष्ट लागते। ही रानभाजी माळ रानामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवते। ही भाजी मधुमेह, डोकेदुखी, सांधेदुखी, किडनी स्टोन अशा विविध आजारावर ही भाजी अतिशय गुणकारी आहे। चला तर अशी ही बहुगुणी कुरडूची भाजी कशी बनवायची ते पाहूया। आज आपण रानभाजीमध्ये कुरडूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर अशी कुरडूची भाजी असते, त्याचे देठ असे लाल असतात, तर पाने अशी लांबडी असतात। ही पावसाळ्यामध्येच कुरडूची भाजी उगवते, तर ही अतिशय पौष्टिक आहे। तर ही कशी बनवायची ते पाहूया। तर ती कुरडूची पाने आपण अशी नीट करून घ्यायची। अशा पद्धतीने कुरडूची भाजी आपण सर्व देठ त्याचे काढून कवळे देठ तेवढे घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व भाजी नीट करून घ्यायची व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। तर अशी भाजी बनवण्यासाठी आपण सर्व हे कवळे देठ, पाला कवळा असा घ्यायचा। हे आता आपण धुवून घ्यायचं। 2 ते 3 वेळा भाजी चांगली धुवून घ्यायची। भाजी धुण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं। पालेभाजी आपण गरम अशी मिठाच्या पाण्यामध्ये 1 ते 2 मिनिटं घालून ठेवायची व स्वच्छ अशी धुवून घ्यायची 1 ते 2 वेळा। मिठाच्या पाण्यामध्ये घालून 2 ते 3 वेळा अशीच भाजी स्वच्छ करून घेतली। आता भाजी आपण कशी बनवायची ते पाहूया। भाजी 5 मिनिटासाठी आपण वाफवून घ्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 तांबे आपण पाणी घालायचं। पाणी थोडं गरम झाले की यामध्ये आपण भाजी घालायची। जास्तही आपण भाजी उकळून घ्यायची नाही, 5 मिनिटासाठीच भाजी थोडी वाफवून घ्यायची। यावरती झाकण ठेवायचं। तर 5 मिनिटं आपण भाजी अशी वाफवून घेऊया। 5 मिनिटं झाली की भाजी अशी वाफवून घेतली आहे। तर अशी भाजी आपण वाफवून घ्यायची। आता गॅस बंद करू व भाजी आपण ही चांगली चाळणीमध्ये सर्व पाणी काढून भाजी अशी नितळून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व भाजी आपण नितळून घेतल्यानंतर भाजीला फोडणी द्यायची। गॅसवरती कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालायचं। तेल थोडं गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालायचे। जिरे थोडे तडतडल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेले 1 मध्यम साईजचे 2 ते 3 कांदे यामध्ये घालायचे। कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये 1 पाव चमचा मीठ घालायचं। कांद्याला थोडा सोनेरी कलर आल्यानंतर यामध्ये आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। ठेचून घेतलेला लसूण 5 ते 6 पाकळ्या यामध्ये घालायच्या। त्यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचा, अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालायचं। कोल्हापुरी मसाला घातला। आपण कोणताही आपल्या घरी जो मसाला आहे तो यामध्ये घालायचा। चांगला तेलामध्ये असे परतून घ्यायचं सर्व साहित्य। यामध्ये आपण घालायची भाजी। यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कांदा भाजण्यासाठी पाव चमचा मीठ घातलं होतं, तर अजून पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं। आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालायचं। आता ही भाजी सर्व अशी परतून घेऊ। अतिशय रुचकर व पौष्टिक ही कुरडूची भाजी आहे। ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी ही भाजी आवर्जून खावी। सर्व भाजी अशी मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण झाकून आपण 2 ते 3 मिनिटं चांगली भाजीला वाफ द्यायची। 2 ते 3 मिनिटांनंतर छान अशी भाजी मुरली आहे। तर ही भाजी आपण भाकरी चपाती सोबत खाऊ शकता। तर अतिशय रुचकर, चविष्ट, पौष्टिक अशी ही कुरडूची भाजी आहे। तर तुम्ही नक्की बनवा। तर तुम्ही अशा पद्धतीने कुरडूची भाजी नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राइब करा, कमेंट करा। धन्यवाद।